पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन साखळी खंडित झाली आणि देशातील इंधन पुरवठा धोक्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या, ऑनलाईन मीटिंग करा आणि शाळांना ऑनलाईन क्लासेस घ्यावेत असं आवाहन केलं। इतकंच नाही तर पुढील 1 वर्ष सोनं खरेदी टाळण्याचंही आवाहन केलं। मात्र या आवाहनानंतर देशभरात राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या। काहींनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। हुई महंगाई की मार अब की बार, देशभक्तीच्या नावाखाली तोंड दाबून बुक्क्यांचा मार। अब की बार तोंड दाबून बुक्क्यांचा मार। काटकसरीचं आवाहन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवरती विरोधकांनी आता शब्दांचे बाण सोडायला सुरुवात केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी कवितेतून सरकारवर जोरदार निशाणा साधला। दाढीवाला बाबा बदला, चला पटापट सवयी बदला, पेट्रोल डिझेलचा झाला तुटवडा, सोन्याचा तर तुम्ही मोहच सोडा, नकोचा आता परदेशवारी, अर्थव्यवस्था पडली आजारी, शेतकरी झाला कर्जबाजारी, बेरोजगार तरुणाई दारोदारी, तेल कंपन्यांनी भरल्या तुंबड्या, तोटा होताच मागा आमच्या दमड्या, अमेरिकेच्या हाती दिल्या नाड्या, आम्हाला मात्र देशभक्तीच्या पुढ्या, धर्माचा झेंडा आणि जातीचा दांडा, सत्तेसाठी सुरू रोज नवा फंडा, आठवा बस हुई महंगाई की मार अब की बार, देशभक्तीच्या नावाखाली तोंड दाबून बुक्क्यांचा मार। पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल संकट निर्माण झाले। भारत आयातीवरच अवलंबून असल्यामुळे परकीय चलन मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होत आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 दिवसात 2 वेळा देशवासियांना काटकसरीचं आवाहन केलं। वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन मीटिंग, ऑनलाईन क्लासेस यावर भर देण्यासोबतच पुढील वर्षभर सोने खरेदी टाळण्याचंही मोदींनी सांगितलं। मोदींच्या या आवाहनावरून राज्यातील विरोधक आक्रमक झाले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान यांना पत्र लिहून टीका केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी स्वतःचे परदेश दौरे बंद करून जनतेसमोर आदर्श ठेवावा अशी सूचना केली। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील सरकारवर जोरदार टीका केली। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे आवाहन केलं या बाबतीत तर अगोदरच माननीय राहुलजींनी सांगितलेलं होतं की हे संकट येऊ शकतंय, परंतु त्या केवळ निवडणुका चालू आहेत, धुमाकूळ केला निवडणुकीचा, खर्चाचा धुमाकूळ केला, इंधन प्रचंड वापरलं, आता काटकसर सांगतायत, हे काही बरोबर नाही। काटकसर सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे। संकट येतं पण ती मांडणी कशी स्वतःपासून सुरुवात करावी लागते, दुर्दैवानं ते दिसत नाही। स्वतःचे मंत्री आणि स्वतःचा पक्ष हे पाळणार आहे का? रोड शो बंद होणार आहेत का? जे ताफे मंत्र्यांचे असतात ते कमी होणार आहेत का? आणि प्रामुख्याने हेच मंत्री वरपासून खालपर्यंत परदेशी जाणं असेल किंवा सोनं घेणं असेल हे टाळणार आहेत का? मुख्य गोष्ट हीच आहे की जे काल त्यांनी अपील केलेलं आहे प्रधानमंत्री महोदयांनी की जनतेने असं करावं, जनतेने तसं करावं, जनतेने सर्व काही करावं, पण सरकार काय करणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेवरती दूरगामी परिणाम होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलंय। सामान्य नागरिक, उद्योग आणि गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झाल्याचं सांगत सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा अशी मागणी पवारांनी केली। त्यांच्याच पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट घोड्यावर बसून आंदोलन केलं। पेट्रोल डिझेल बचतीचा संदेश देत सरकारच्या निर्णयावरती त्यांनी टीकाही केली। मोदींचा आदेश मोठा का हे मोठे? मोदींनी सांगितलं काटकसर करा, मग उपमहापौर महापौर सगळ्यांनी चालत यावं। देशसेवेसाठी आलेत ना हे। या देशाची परिस्थिती काय पातळीवर आणून ठेवली मोदी साहेबांनी। बंगालचं इलेक्शन होईस तर चूप बसले, त्याच्यानंतर सर्व नाटक सुरू झालेलं आहे। स्वतः परदेशी फिरायचं आणि लोकांनी इथे उपाशी राहायचं। इथे एकेका मंत्र्याच्या मागे 60 गाड्या फिरतायत। सगळा तमाशा करून टाकला देशाचा। राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच राज्य सरकारनं मात्र पंतप्रधान यांच्या आवाहनाची अंमलबजावणी सुरू केली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीशिवाय चार्टर्ड विमान वापरता येणार नसल्याचं स्पष्ट केलं। तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 12 आमदारांचा प्रस्तावित जपान दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य विकास आणि बंदर विभागाच्या सर्व बैठका ऑनलाईन घेण्याचे निर्देश दिले।
पेट्रोल डिझेल ऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यावर भर दिला जातोय. तर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी कान्स फिल्म फेस्टिवलसाठीचा फ्रान्स दौरा रद्द केलाय. केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुद्धा मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसले. इमर्जन्सी वगैरे अजिबात येणार नाही, आर्थिक इमर्जन्सी येणार नाही आहे. उलट आर्थिक जी मजबूती आहे ती यावी या उद्देशाने त्यांनी आणून केलेली आहे. त्याला प्रतिसाद म्हणून आज मी मेट्रोने प्रवास करत आहे आणि अनेक लोकांना माझं आव्हान आहे, सगळ्यांना माझं आव्हान आहे की आपण बचत करणं अत्यंत आवश्यक आहे आणि माननीय प्रधानमंत्रींच्या ज्या आव्हानाला प्रतिसाद देणं अत्यंत आवश्यक आहे. एकीकडे देश हितासाठी काटकसर असं सांगणारं सरकार तर दुसरीकडे जनतेवरच का बोजा असा सवाल करणारे विरोधक. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात या मुद्द्यावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्ह आहेत. युद्धजन्य परिस्थितीच्या सावटाखाली सुरू झालेलं हे काटकसरीचं आवाहन आता थेट महाराष्ट्राच्या राजकारणात पोहोचलंय. सरकार प्रत्यक्ष अंमलबजावणी करत असलं तरी विरोधकांच्या टीकेमुळं हा मुद्दा आणखी तापण्याची चिन्ह आहेत आणि त्यामुळं पुढील काही दिवस महाराष्ट्रात काटकसरी विरुद्ध दिखावा हा नवा राजकीय संघर्ष रंगण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.